समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय झालं माहितीये का, ती माणसं आमच्या आधी आलेली होती. त्यांनी काय केलं, ती दोघं जण आतमध्ये जी होती, जी पोस्टमॉर्टम करतात, त्यांनी त्यांना आतमध्ये नेलं. त्यांनी फक्त आहे ना इथलं वरचं त्यांना दाखवलं आणि त्याची नावाची पाठी दाखवली. तो पण तो लगेच काय म्हणला, ही आमची बॉडी, ती घेऊन गेली. आणि ती परत नंतर आमची बॉडी आम्ही गेलो, आम्ही म्हणलं उघडून दाखवा. तो म्हणला नाही 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 उघडून बिघडून नाही, एकच बॉडी आहे, ही तुमची बॉडी आहे. ही गेली. ॲम्ब्युलन्स आमची वाईमध्ये पोहोचला, दारात बॉडी काढली, सगळ्यांना तोंड दाखवण्यासाठी उघडलं. तर ऐका की 52 वर्षाच्या म्हाताऱ्याची बॉडी आम्हाला दिली, आमची बॉडी 25 वर्षाची. ऐक की ती झालं, आमची बॉडी इथं आली. त्या माणसाला सुद्धा इथं बोलवलं. मी त्या माणसाला विचारलं की तुम्ही बॉडी घेऊन गेला, तुम्हाला तोंड दाखवलेलं का? तो म्हणला तोंड नव्हतं दाखवलं, फक्त ही डोळ्याचं इथलं उघडलं, तिथं पाठी लिहिलेलं दिसली. मी म्हणलं आमचीच बॉडी आहे. पुन्हा आम्ही घेऊन गेलो. ऐक की तर त्यांनी तिकडे नेऊन अंत्यसंस्कार केला. नंतर ती दोघं जण मॅडम इथं आले, त्याला घेऊन आले. तर तो मॅडम मला काय म्हणली, ह्याने आम्हाला लिहून दिलंय की ती बॉडीचा अंत्यसंस्कार केलाय, ती बॉडी आमचीच आहे, म्हणजे त्याचीच बॉडी आहे म्हणून. आणि इथली बॉडी त्याला दाखवायला आतमध्ये नेलो, ती बॉडी उघडून दाखवल्या. म्हणतो अहो नाही, ही बॉडी आमची आहे. ही काय मग, ही पण बॉडी त्याची, ती पण बॉडी त्याची, मग किती बॉडी त्याच्या होत्या? आम्ही बॉडी जमा केली आम्ही बॉडी. आम्ही दुसऱ्याच्या ह्याच्याशी खेळू शकत नाही सर. आता सर म्हणते त्यांच्या जवळच्या माणसाला दाखवायचं. मी आता सिव्हिल सर्जनशी फोनवरून बोललो. सिव्हिल सर्जनचं म्हणणं आहे याच्यामध्ये आमचा काही पार्ट नाही. डॉक्टर करपे साहेबांशी मी स्पष्टपणे फोनवरून बोललो की हा जो काय सावळा गोंधळ झाला आहे, नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे. पोस्टमार्टमची पत्र पोलिसांकडून भेटतं, पोस्टमार्टम केल्यानंतर बॉडी आम्ही त्यांच्या ताब्यात देतो. हँडओव्हर करताना तुमचा डिपार्टमेंटचा माणूस असतो, तो हँडओव्हर करतो बॉडी. नेमका हा प्रकार कुणामुळे घडला? डिपार्टमेंटचा माणूस नव्हताच, पण तिथे नव्हता. जिल्हा परिषदेचा घनशाघोळ अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेला असताना अगदी पत्रकारांना छाती ठोकून सांगणारे जिल्ह्याचे दोन्ही मंत्री आणि भाजपचा जिल्हा अध्यक्ष हा ठणकावून सांगत होता की CCTV फुटेज सगळं उपलब्ध आहे, कोर्टामध्ये सादर केलं जाईल. मात्र काल परवा बातमी बाहेर आली की सदर ठिकाणचे CCTV फुटेज चालूच नव्हते. ज्ञानेश्वरानं रेडामुखी वेद बोलावला होता, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलावला होता. मात्र इथले प्रस्थापित राज्यकर्ते आहेत, इथले जे प्रस्थापित अधिकारी आहेत, हे एवढे रेडे महत्वाचे आहेत की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आला तरी सुद्धा हे बोलणार नाहीत. एवढे गेंड्याच्या कातडीचे हे रेडे तयार झालेले आहेत. या रेड्यांच्या अनगोंदी कारभारामुळं जिल्हा परिषदेमध्ये राडा झाला. त्याची परिणिती ओबीसीच्या नेत्यांनी, सातारा जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्यांनी 30 लोकांमध्ये जी भरगच्च कार्यक्रम घेतला, प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना इथं आणून वरती मागून जे घोडं दामाटलं, त्याचा हा परिणाम म्हणजे ओबीसी समाजाचा पहिला बळी जिल्ह्यातला कोण असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे. लक्ष्मण हाके इथं येतात काय, प्रस्थापितांच्या विरोधात ओरडतात काय, इथून निघून जातात काही, आणि दुसऱ्या दिवशी ओबीसींचे म्हणून डॉक्टर युवराज करपेंचा बळी जातो. मात्र ओबीसी समाज आजही शांतपणे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आम्ही रिपब्लिकन आहोत. रिपब्लिकन म्हणजे प्रजेच्या हातात सत्ता. आम्ही आजही समजतो आमच्या हातामध्ये सत्ता आहे. जरी यांच्या हातामध्ये राजदंड असला तरी सत्ता आमच्या हातामध्ये आहे. मात्र पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात अधोरेखित झालं. या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्याला मणिहार. युवराज करपेंचं निलंबन ही गोष्ट अधोरेखित करते या की जो चुकलाय त्याला मोकळा सोडून द्यायचा आणि ओबीसीचा घावला की त्याचा बळी घ्यायचा, एसटीचा घावला की त्याचा बळी घ्यायचा, हा प्रकार घडलेला आहे. युवराज करपेंचं निलंबन हे 100% बेकायदेशीर आहे. घिसडघाईत झालेला आहे. म्हणजे युवराज करपेंना वेगळा न्याय आणि डॉक्टर नीलम गोरेंनी जो काय आदेश पारित केला त्याला वेगळा न्याय, ह्या दोन विरोधाभास निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. याचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जगप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांत कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक गंगावणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सगळेजणांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे. आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून हे आमच्या निवेदनाची दखल घेऊन राज्यपाल महोदयांना कळवा, ज्या राज्यपाल महोदयांनी डॉक्टर युवराज करपेचं तात्काळ तडकाफडकी निलंबन केलेलं आहे. दुसरी बाब, हा जो निलंबनाचा आदेश आहे याचा आणि काल घडलेल्या प्रेताची अदलाबदल झालेल्या घटनेचा काही मात्र संबंध नाही.
सातारा जिल्ह्यामध्ये वावरणाऱ्या बाजारू पत्रकारांनी याची नोंद घ्यायची आहे. बाजारू पत्रकार एवढ्यासाठी म्हणायचं आहे की पाकिट भेटलं की रेट बातमी. त्या बाजारू पत्रकारांना आम्ही सांगू इच्छितो, कालच्या मृतदेह अदला बदलीच्या प्रकरणाचा आणि डॉक्टर युवराज करपेंच्या आजच्या निलंबनाचा अर्थार्थी काडी मात्र संबंध नाही. याच्या पलीकडं मुतायला गेलो तरी अॅट्रॉसिटी आणि हागायला गेलो तरी अॅट्रॉसिटी म्हणणाऱ्या खापऱ्या महाराने याची नोंद घ्यायची आहे की तुझ्या गोंधळामुळे हे निलंबन झालेलं नाही. या निलंबनाची भूमिका वेगळी आहे. हा सगळा गोंधळ एका अर्भकाच्या आजूबाजूला घडलेला आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर युवराज करपेंचा हस्ते परास्ते दुरान्वयी संबंध नाही. मात्र लक्ष्मण हाके येऊन बोलून गेले. बळी कुणाचा द्यायचा, तर बळी हा बकऱ्यांचा आणि कोंबड्यांचा दिला जातो, वाघाचा बळी दिला जात नाही. म्हणून पहिला बळी जिल्ह्यातला कोण असेल तर ओबीसी आहेत म्हणून डॉक्टर युवराज करपेंचा हा बळी दिलेला आहे आणि याचा आम्ही रिपब्लिकन तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतोय. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.